लक्ष्मण लोंढे, गाव लेंगरे, अग्रणी सोशल फाउंडेशनची संचालिका आहे। आम्हाला कोरो इंडियाच्या माध्यमातून फेलोशिपची जी संधी उपलब्ध झालेली आहे त्या माध्यमातून आम्ही ज्या महिला आजपर्यंत घराच्या बाहेर पाऊल ठेवू शकत नव्हत्या त्यांना एक बाहेर पडण्याची संधी, त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठीची त्यांची धडपड आम्ही जाणून घेऊन त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी केलेला आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे आज आम्हाला एक विश्वास वाटतो आहे की भविष्यामध्ये संपूर्णपणे आमच्या तालुक्याचं चित्र बदललेलं असेल। आमच्या तालुक्यामध्ये वेगळंच एक अग्रणी सोशल फाउंडेशन म्हणून एक नवीन काहीतरी तयार झालेलं असेल, ह्या पद्धतीची आम्ही आशा बाळगतो। विजय पाटील, राहणार निंबळक, मी अग्रणी सोशल फाउंडेशनचे गेले 2 वर्ष झालं काम करते। हा फेलोशिपचा फॉर्म ज्यावेळेस माझ्या हातात आला तेव्हा जरा मला भीती वाटली, का तर एवढा मोठा फॉर्म मी कधीच बघितला नव्हता। आणि जसं जसं मी फॉर्म लिहित गेले तसं तसं मला म्हणजे माझ्यातले गुण काय आहेत ते माझ्या लक्षात आले आणि त्यातून मी आता इथून पुढं ह्या संस्थेमार्फत हे फॉर्म जे भरून दिले त्याच्यामार्फत मी अगदी चांगल्या पद्धतीनं काम मला करायची। माझे नाव जयमाला प्रदीप चव्हाण, राहणार लेंगरे। मी जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक सखी म्हणून जिल्हा बँकेमध्ये कार्यरत आहे। फेलोशिप फॉर्म भरायचा होता, तो फॉर्म बघितल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण तो फॉर्म भरून झाल्यानंतर मला इतका आनंद झाला व मी हे काम करण्यास सक्षम आहे व मी हे प्रामाणिकपणे व जनसंपर्कात येऊन हे काम करू शकते व त्यातून प्रगती करू शकते याचा मला अनुभव आला। मी आज एक फॉर्म भरता त्या फॉर्ममध्ये अशी माहिती मी लिहिली आहे की ती माहिती भरताना मला स्वतःतून एक अशी नवीन जाणीव झाली की त्या फॉर्ममध्ये भरताना मला स्वतःतून एक नवीन व्यक्ती आढळायचे आठवण आले की ही फॉर्म हा असा आहे की आपण जे नाही करू शकत ते करू शकतो। ते स्वतःच्या मनामधून आपल्याला बाहेर काढलं पाहिजे की मी हे करू शकत नाही। आणि मला आता हे फॉर्म भरल्यापासून अशी माझ्या मनाची ठाम इच्छा झाली आहे की हे काम मी पूर्ण करणार आणि हे योगदान मी पार पाडणार आहे। माझं नाव सुनीता यशवंत पवार, राहणार वाळू। मी हे फॉर्म भरत असताना एक प्रश्नांचं असं मला हे होत गेलं की मलाच काय कळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस हे फॉर्म भरले अतिशय मनापासून असं मला एक निश्चय केलाय की मी आता लोकांपर्यंत पोहोचवून आत्मविश्वासाने अतिशय मी दृढपणाने अगदी निश्चय घेऊन हे काम करेन। आणि माझे नाव अस्मा तौफिक मने, राहणारे लेंगरे, जीवन उन्नती अभियानाअंतर्गत मी CRP म्हणून काम करत आहे। आज GDPLचं फेलोशिप फॉर्म भरण्यासाठी मी इथे उपस्थित राहिले आणि जे एक पानापासून 12 पानापर्यंत जे लिहायचं होतं आणि जे लिहिण्याचा प्रयत्न केला, जे लिहिलं पण लिहिल्यानंतर असं कळलं की हे काय लिहिले, आजपर्यंत मला ह्याच्याबद्दल काही माहितीच नव्हतं, अशी संधी कधी मिळालीच नाही। आणि ही आता जी संधी मिळाल्या तर असं जाणून येते की मी काम करू शकते आणि माझ्यामध्ये हे सगळे गुण आहेत आणि ह्या गुणांचा मी खूप छान पद्धतीने वापर करून मी समाजसेवा करू शकते असं मला आत्मविश्वास पूर्णपणे आहे। मी गुडगावची CRP म्हणून गुडगावात काम करत आहे। तर माझ्याकडे मी एकल महिला असून मला ही कामाची संधी कधी मिळाली नव्हती आजपर्यंत, तर आज ती संधी माझ्याकडे आली आहे। तर मला जो त्रास झाला आहे एकल महिलामुळे ती दुसऱ्यांना येऊ नये, त्यांच्यावर तो प्रसंग ओढवू नये म्हणून मी त्यांना ती त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करेन। माझं नाव शुभांगी रवींद्र पवार, मी विटा येथे राहते। मी अग्रणी संस्थेची फाउंडेशनची सदस्य आहे। मी फॉर्म बघितला त्यावेळेस मला खूप भीती वाटली। ज्यावेळेस मी फॉर्म भरला, माहिती भरत होती, त्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला की माहिती कशी भरायची व त्याच्यातून काय शिकायचं। हे काम मला असे वाटले की मी हे काम करण्यासाठी सक्षम आहे। मी सोलोनी चंद्रन शिवे, मी हा फेलोशिपचा फॉर्म भरताना मला स्वतःला नवनवीन माहिती मिळाली व माझ्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली आणि माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला व याचा वापर करून मी हे काम पुढे वाढवणार आहे।
मी सुहासनी शिंदे विटा ॲग्रेनी सोशल संस्थेची संचालिका आहे आणि मी आत्ता फेलोशिपचा फॉर्म भरला. त्याच्यातून प्रत्येक पान मी हे केलं की बघून त्या पानामध्ये असं जाणवलं की मी प्रत्येक ह्या गोष्टी करू शकते. हा माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे आणि मला त्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल म्हणजे मला खूप कॉन्फिडन्स वाटतो. माझं नाव अपेक्षा अमोल सावंत. मी गेले 2 वर्ष सामाजिक कार्य करत आहे. आज पहिल्यांदा मी फॉर्म भरत असताना मला एक नवीन जाणीव झाली की प्रत्येक फॉर्ममधील प्रत्येक पान बदलताना मला अशी मनातून एक जागरूकता निर्माण झाली की मी आता पुढं कोणतंही काम करण्यासाठी प्रचंड उत्साही आहे आणि ते मी पूर्णपणे पार पाडले. शारदा मल्हारी बोलले, राहणार विटा नगर. मी अर्ज भरला आणि त्या माहिती मी स्वतःहून लिहित असताना मला इतका आत्मविश्वास झाला की महिलांच्यासाठी मी काहीतरी करू शकते आणि माझा हा कॉन्फिडन्स, माझा आत्मविश्वास पूर्णपणे जागृत झाली. माझी महिलांच्यासाठी जागृत होण्याची माझी तयारी झाली. तयारी होऊन मी त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी पण केली आणि इथून पुढं जे महिलांचे काही कार्यक्रम असतील त्याच्यात सहभागी मी 100% होणारच. कितीही काही अडचण आली तरी मी आता पूर्ण कॉन्फिडन्स असणार. फेलोशिपचा फॉर्म भरला तेव्हा मी स्वतःबद्दल असा खोलवर जाऊन कधीच विचार केला नव्हता की मी सुद्धा म्हणजे फेलोशिपचा फॉर्म भरू शकते. मला फेलोशिपचा फॉर्म भरल्यानंतर खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं आणि स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी ह्या जगातलं कोणतंही काम करायला इच्छुक आहे आणि करू शकते. मला अगोदर भीती वाटली, नंतर मला खूप माहिती मिळाली आणि हे काम करण्याची इच्छा निर्माण झाली. तस्मिया अजमुद्दीन मुलानी. मी वलवणमध्ये राहते. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. मला सामाजिक कार्याची आवड आहे आणि पण मला याबद्दल जास्त माहिती नव्हती. जेव्हा मी हा फॉर्म भरला तर मला असं वाटलं की मी ही समाजासाठी काही करू शकते, त्यांच्या विकासासाठी व त्यांची जागृती होण्यासाठी मी प्रयत्न करीन. मी विद्याराणी सुनील गाडगे. मी गेले 5 वर्षात आपल्या अग्रणी फाउंडेशन संस्थेमध्ये मी काम करते आणि मला हा फॉर्म भरताना काही गोष्टी अशा समजल्या की मला माझा आत्मसात वाटला की मी हे काम करू शकते आणि मला हा फॉर्म भरल्यानंतर एक वेगळीच काम करण्याची इच्छा वाटली. कोरो इंडिया फेलोशिपसाठी फॉर्म भरला. त्या फॉर्ममध्ये मला म्हणजे माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट कुठं हे मला म्हणजे मी पूर्ण ह्या लाईफमध्ये माझ्या विसरलेली तिथून माझी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मला ह्या फेलोशिपमध्ये समाजासाठी काय काम करायचं, म्हणजे कोणत्या समाजासाठी काम करायचं हे मला म्हणजे विसरलेलं त्याची मला आठवण करून मिळाली. माझे नाव सुप्रिया सनी देवकते. माझं शिक्षण 10वी. मी भटक्या आहे. मला या फॉर्म भरताना एवढे म्हणजे चांगले वाटले की मला या काहीतरी करून दाखवायचं आहे आणि या एकच म्हणजे एवढं चांगलं वाटलं की मला काहीतरी करून दाखवण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याच्यासाठी मी एक चांगले म्हणजे उदाहरण मी बनणार. माझे नाव सिमरन फारुख मुलानी. माझे शिक्षण BS सेकंड इयर. गाव आहे नीलकरंजी. मी महिलांसाठी सामाजिक विकास हा फॉर्म भरला, अनुभव घेतला. हा फॉर्म भरताना मला खूप भारी वाटलं आणि हा फॉर्म भरून आता मी काहीतरी करून दाखवेल. नाव शोभा पांडुरंग महामुनी. मी राहणार घरनिकी. मी अंगणवाडी सेविका आहे. आज मला फॉर्म भरताना इतकं भारी वाटलं, छान वाटलं की इतका मला आत्मविश्वास आला की इथून पुढं मी चांगल्या प्रकारे काम करीन आणि जे मला ज्ञान माहिती नव्हतं ते ह्या फॉर्मच्या माध्यमातून मला माहिती झालं आणि इतका माझा आत्मविश्वास वाढला तर मी इथून पुढं अजून जोमात काम करीन. धन्यवाद. मी घरनिकी गावामध्ये राहते. मी फॉर्ममध्ये मला काही माहिती मिळाली, जे आत्मविश्वास वाढला आणि काही करू शकते. मी जे हा फॉर्म भरला त्यातून इतकी माहिती मला मिळाली. माझ्यातून कला कौशल्य ज्या गोष्टी होत्या त्या मला समजल्या की माझ्यात हे कौशल्य आहे ते कौशल्य आहे आणि जे मी सातत्याने हे काम पुढं करू शकते. काही जरी काम असलं तरी मी ते ठामपणे करू शकते. नमस्कार. माझे नाव धनश्री सत्यवान मेटकरी आहे. मी एकलती महिला आहे. आज आमच्या घरली गावामध्ये फॉर्म भरताना मला इतके चांगले वाटले की माझा स्वाभिमान जागला. मी कॉन्फिडन्समध्ये माझ्यासोबत महिलांना घेऊन पुढे चांगले काम करू शकेल असा मला गर्व आहे.
आणि मी समाजकार्य 15 वर्ष झालं करते आणि आता असं वाटतं की फॉर्म भरलेलं बघून त्यासनी त्यांचा अनुभव चांगला मिळाला त्यासनी आणि त्यांनी असंच पुढे जावं आणि मी त्यासनी सहकार्य करावं की माझं तर होत आहे आणि ह्यांनी पुढे सरावंच.